माझी आई घरात मोलकरीण होती. मी पण तिच्याबरोबर जात असे. मालकाचा मुलगा वाईट नजरेचा मालक होता. त्याने मला खोलीत बोलावले तेव्हा मी गेले नाही. दुसऱ्या दिवशी मालकीण म्हणाली, माझ्या मुलाच्या खोलीत जा, नाहीतर मी तुला बंद करेन. मी घाबरून मालकिणीच्या मुलाकडे गेले तेव्हा माझ्यासोबत माझे हृदयही खूप धडधडत होते. मला विनयची खूप भीती वाटत होती. मी त्या मुलाची नजर टाळण्याचा प्रयत्न केला, पण मी जिथे जायचे त्याच ठिकाणी तो तिथे उपस्थित का असायचा मला माहीत नाही. ते लोक शहरात राहायचे, पण जुने जहागीरदार होते आणि जहागीरदारांना घरातील मोलकरणीसोबत मनोरंजन करण्याचा असा छंद होता. मी जेव्हा माझ्या आईसोबत त्या घरात कामाला जात होते तेव्हा मला समजले की मालकिणीचा धाकटा मुलगा विनय माझ्याकडे टक लावून पाहायचा. आणि जेव्हा मालकिणीने मला विनयची खोली साफ करायला सांगितली तेव्हा मी खूप घाबरले होते. तो घरी असल्यामुळे मला त्याच्या खोलीत एकटी जायला भीती वाटत होती. आणि या भीतीचे कारण म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा त्याची खोली साफ करायला गेले होते तेव्हा तो LCDवर एक अतिशय घाणेरडा व्हिडिओ पाहत होता. खोलीत येताच माझी नजर त्या LCDवर पडली. मी लगेच डोळे खाली करून खोलीच्या दारात उभी राहिले. त्याने माझ्याकडे एक नजर टाकली आणि म्हणाला, तू का थांबलीस, ये आणि माझी खोली साफ कर. मला वाटले की माझ्या उपस्थितीमुळे तो TV बघणे थांबवेल, पण मी आत येताच त्याने आवाज थोडा वाढवला. यावेळी मी जेमतेम 16 वर्षाची होते आणि तो देखील 18-19 वर्षाचा असेल. मी कॉलेजमध्ये अभ्यास करायचे आणि उरलेला दिवस घरीच काढायचे. तो श्रीमंत घराण्यातील बिघडलेल्या मुलांसारखा मुलगा होता. मी खोलीचा दरवाजा पूर्णपणे उघडला आणि झाडू मारली, पण तो माझ्यावर अशा प्रकारे गर्जना करत होता की मी भीतीने थरथर कापत होते. तो म्हणाला, तू आंधळी आहेस का? AC सुरू आहे आणि खोलीचा दरवाजा उघडा ठेवला आहेस. खोली बंद करून काम कर. मी खूप घाबरले होते, म्हणून मी पटकन खोलीतून बाहेर पडले आणि आईकडे आले. मला इतके घाबरलेले पाहून आई मला कारण विचारू लागली. मी म्हणाले, आई, मला त्या विनयची भीती वाटते. मी त्याच्या खोलीत काम करणार नाही. माझे म्हणणे ऐकून आई मला म्हणाली की तू भांडी धुव आणि मी छोट्या साहेबांची खोली साफ करते. पुढचे काही दिवस माझी आई ती खोली साफ करत राहिली. एकदा मी स्वयंपाकघरात भांडी धुत असताना तो स्वयंपाकघरात आला. मला पाहून तो म्हणाला, एक ग्लास दूध गरम कर. त्याचे शब्द माझ्यासाठी असे होते. तो एकदम अहंकाराने आणि अभिमानाने भरलेला. मी ग्लास धुतला आणि त्याच्यासाठी दूध गरम करू लागले. दूध गरम करून मी ग्लास त्याच्या दिशेने वाढवला आणि त्याने माझा हात धरला. त्याची पकड माझ्या हातावर मजबूत होती. तो म्हणाला, तू माझी रूम साफ करायला का येत नाहीस? तो माझ्या थोडा जवळ आला आणि मला हळूच विचारू लागला. मी म्हणाले, माझा हात सोड, नाहीतर मी मोठा आवाज करेन. हे ऐकून त्याने आधी आश्चर्य व्यक्त केले आणि मग माझा हात सोडला. तो म्हणाला, तू उद्या माझी खोली साफ करायला आली नाही तर बघ मी तुझ्यासोबत काय करतो. असे म्हणत तो किचनमधून निघून गेला. मला माहीत नाही की त्या मुलाला माझ्यासोबत काय समस्या होती. तो माझा पाठलाग का करत होता. दुसऱ्या दिवशीही मी त्याच्या खोलीत गेले नाही, पण मला माहीत नव्हते माझा नकार मला खूप महागात पडू शकतो. मी भांडी धुत होते तेव्हा मला आई ओरडताना ऐकू आली. मी स्वयंपाकघरातून पळत सुटले. माझी आई पायऱ्याच्या खाली बेशुद्ध पडली होती. कदाचित ती पायऱ्यावरून खाली पडली असावी. आईला असे पडताना पाहून मी किंचाळू लागले आणि मालकीनही तिथे पोहोचली. तिने ड्रायव्हरला बोलावून हॉस्पिटलमध्ये नेले. मी फक्त रडत होते. माझ्या आईचा पाय मोडला होता आणि तिला जास्त चालता येत नव्हते. रुग्णालयाचा सर्व खर्च मालकिणीने उचलला होता. आई घरी बसली होती. मी पण 2 दिवस कामावर गेले नाही. तिसऱ्या दिवशी आई मला सांगू लागली की तू कामावर जा. मालकिणीचे आमच्यावर खूप कर्ज आहे, त्यामुळे आम्ही काम सोडू शकत नाही. आईही बरोबर होती. आईला घर खर्चात अडचण येऊ नये म्हणून त्यांनी बंद मुठीत 1000 रुपयांच्या अनेक नोटा दिल्या होत्या. तिसऱ्या दिवशी मी कामावर गेले. मालकिणीने मला सांगितले की कामानंतर घरी जाण्यापूर्वी शिजवलेल्या भाज्या घरी घेऊन जा आणि तिला काही हवे असल्यास मला सांग. मी होकारार्थी मान हलवली आणि मी झाडू लागले. मी त्याच्या खोलीत गेली तेव्हा खोली पूर्णपणे रिकामी होती. मी कोरडा श्वास घेतला. तो येण्यापूर्वी खोली साफ करण्याचा विचार केला, म्हणून मी झाडू बाजूला ठेवला आणि त्याची बेडशीट ठीक करू लागली. पण उशी उचलताच उशीखाली जे दिसले ते पाहून मी घाबरले. मी उशी मागे ठेवण्यापूर्वी कोणीतरी मला माझ्या हाताने ओढले. या अचानक आलेल्या आपत्तीला माझी तयारी नव्हती, त्यामुळे मी अचानक विनयच्या छातीवर आदळले. मी लगेच स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि मागे पडले. त्याने माझी बाजूही सोडली होती. तो म्हणाला की तुला माझी हेरगिरी करायला खूप आवडते. मी पूर्णपणे घाबरले आणि माझे डोके हलवू लागले. मी म्हटलं, मी फक्त बेडशीट ॲडजस्ट करत होते. त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि मला पुढे काही बोलण्यापासून थांबवलं. तेव्हा उशीखालील माझं संभाषण इथपर्यंत पोचलं.
हे मला कळलंच नाही. तो म्हणाला, तू जे काही पाहिलं आहेस, माझ्या आईला त्याचा इशाराही मिळू दिलास तर लक्षात ठेव, तुला खूप मोठे परिणाम भोगावे लागतील. माझ्या अगदी जवळ येऊन तो मला धमकावत होता. यावेळी मी खूप घाबरले होते. मी म्हणाले, मी मालकिणीला काही सांगणार नाही. त्यानंतर तो माझ्यापासून थोडा मागे सरकला आणि म्हणाला, खूप छान. माझ्या प्रत्येक गोष्टीचे तू असेच पालन करत राहिलीस तर मला आनंद होईल. आता आपलं काम कर. असे म्हणत तो चपला घेऊन कट्ट्यावर आला आणि बाजूला पडला. मी झाडू लागले. रूम साफ करून बाहेर जायला लागताच तो म्हणू लागला. त्याच्या हाकेने माझी पावले दाराजवळ थांबली. तो म्हणाला, हे कर, माझे चप्पल काढ. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी त्याची गुलाम नव्हते. त्याने वळून माझ्याकडे बघितले आणि अतिशय उद्धट आणि संतप्त शब्दात म्हणाला, तुला ऐकू येत नाही का? मी तुला माझे बूट काढायला सांगितले होते. मला त्या मुलाशी वाद घालायचा नाही म्हणून मी त्याच्याजवळ आली आणि त्याचे बूट काढू लागले. श्रीमंत आणि अहंकारी लोकांची ही सवय आहे. गरीब मुलीची असहायता पाहून त्याच्या काळजाला दिलासा मिळतो. मी त्याचे शूज आणि सॉक्स काढून बाजूला ठेवले. तो म्हणू लागला, ऐक, इकडे ये. एकामागून एक ऑर्डर देऊन तो माझा संयम आजमावत होता. तो म्हणाला, ती सिगारेट माझ्याकडे आण. आत्ता बेडवर टेकताना तो हे सांगत होता. त्याच्या उशीखाली मला दारूची छोटी बाटली आणि सिगारेट दिसली. मालकिणीचे निसंशयपणे तिच्या मुलावर खूप प्रेम होते, परंतु कदाचित तिला अशा गोष्टीबद्दल काही माहीत नव्हते. कोणताही इशारा न देता मी उशी मागे सरकवली आणि सिगारेटचा बॉक्स विनयच्या दिशेने दिला. तो म्हणाला, त्यातून एक सिगारेट काढून माझ्या तोंडात टाक आणि मग लायटरने पेटव. हे ऐकून मला खूप राग आला. मी म्हणाले, मी हे करू शकत नाही. हे काम माझे नाही. माझ्या बोलण्यावर तो जोरात हसायला लागला. तो म्हणाला, मला नकार देण्याचा अर्थ तुला माहीत आहे का? तो काय बोलला ते मला समजले नाही, म्हणून मी त्याच्याकडे पाहिले तर तो उभा राहिला आणि चालत चालत माझ्या जवळ आला. तो म्हणाला, काही दिवसापूर्वी तू माझी खोली साफ करणार नाही असा माझा शब्द मानण्यास नकार दिला होता. हे आठवते का? आणि मी तुझ्या आईचा पाय मोडला. हे ऐकून मी थक्कच झाले. हे कसलं वास्तव माझ्यासमोर खुलत होतं. आणि असं म्हणत तो हसायला लागला. तो म्हणाला, मी साबणाचे पाणी पायऱ्यावर सांडले आणि तुझी आई पायऱ्यावरून खाली घसरली आणि थेट हॉस्पिटलमध्ये गेली. आता हे बघ, तू माझ्या खोलीत आहेस. मला त्या मुलाच्या वाईट विचारांची आणि वाईट कृतीबद्दल वाईट वाटले. मी म्हणाले, तुला लाज वाटली पाहिजे. तुझा हेकेखोरपणा साध्य करण्यासाठी तू माझ्या आईच्या पायाचे हाड मोडलेस. माझ्या आईला किती वेदना झाल्या होत्या, किती वेदनेने किंचाळत होती ते तुला माहीत आहे का? माझ्या बोलण्यावर तो हसला. विनयला कोणी नकार दिला तर मी त्याला कुठेही सोडणार नाही असे तो म्हणाला. चल, शाबास. आता ती सिगारेट माझ्या तोंडात टाक आणि लायटरने पेटवून दे. तो पुन्हा म्हणाला, गरीब असणे हा बहुधा मोठा गुन्हा आहे. आपल्या काही गरजा भागून हे श्रीमंत लोक गरिबांनाही आपला गुलाम मानतात. यावेळी मी नकार दिल्याने मला काय मोठे संकट येईल हे मला माहीत नव्हते. मला माहीत असते तर मी सिगारेट पेटवून त्याच्या तोंडात घातली असती, पण पुढे काय होणार हे मला माहीत नव्हते आणि मी त्याला नकार दिला आणि निघून गेले. घरी आल्यानंतरही रात्रभर शांत झोप लागली नाही. मला वाटलं कदाचित आता आम्ही आमच्या नोकऱ्या गमावणार आहोत. मी विनयची सूचना नाकारली होती. त्या बदल्यात तो नक्कीच तेच करेल. दुसऱ्या दिवशी सकाळी मी घाबरून कामावर गेले, पण सर्व काही नित्यक्रमानुसार होते. मला काहीसे हायसे वाटले. मला थोडेच काम बाकी होते. तेव्हा मालकीन विनयला सांगत होती की ती तिच्या बहिणीच्या घरी जात आहे. उद्या सकाळी परत येईल आणि त्यानेही तिच्यासोबत यावे, पण विनय नकार देत होता. मालकीन निघून गेल्याचे कळताच मीही माझे काम पटकन पूर्ण केले, जेणेकरून तो येण्यापूर्वी मी बंगला सोडू शकेन. माझे कामही जवळपास संपले होते. मी पण मालकिनीसोबत बाहेर जायला लागले. तेव्हा विनय त्याच्या आईला म्हणाला, आई, मी स्वयंपाक बनवून जेवण खाणार नाही. त्या मुलीला माझ्यासाठी जेवण बनवायला सांग आणि जा. हे ऐकून माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. मालकीन म्हणाली, रीमा, तू विनयसाठी जेवण बनव. मी म्हणाले, मालकीन, मी नक्की जेवण बनवले असते, पण तुला माहीत आहे की माझी आई यावेळी अंथरुणावर पडली आहे. तिला माझी गरज आहे. मालकिनीने विनयला हे काम करून जेवण बाहेरून ऑर्डर करण्यास सांगितले, पण तो मान्य झाला नाही. मालकीन मला सांगू लागली, रीमा, मी फक्त माझ्या मुलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतके नोकर ठेवले आहेत. आता जर त्याने तुझ्या हातचे अन्न खायचे ठरवले असेल तर बनव. तुझ्या आईसाठी इतका खर्च मी सहन करत नाही का? अन्न शिजवण्यासाठी किती वेळ लागतो? तिने माझ्यावर खूप उपकार केले आणि निघून गेली. स्वयंपाक करायला माझी हरकत नव्हती. माझा त्याच्यावर भरोसा नव्हता. कालच तो मला धमकावत होता. मी पटकन किचनमध्ये गेले आणि तिथल्या स्वयंपाक्याला विचारू लागले, विनय काय खाणार? स्वयंपाकी काही बोलायच्या आधीच विनय किचनमध्ये आला आणि तो स्वयंपाक्याला म्हणाला की तुमची सुट्टी आहे म्हणून आपण आपल्या घरी जावे. हे ऐकून
माझा पुन्हा रंग उडाला. स्वयंपाकघरातून बाहेर आला. विनय मला सांगू लागला, मी जेवण खाणार आहे. मग मला विचार, तू स्वयंपाकाला का विचारतेस? मला चिकन बिर्याणी खायची आहे. सोबत फिश फ्राय हवे आहेत. काही कबाब आणि गोड म्हणून गाजराचा हलवा बनव. छान मेनू सांगून तो बाहेर पडला. मी शक्य तितक्या लवकर सर्व काही बनवत होते, परंतु तरीही हे सर्व बनवायला मला 2 तास लागले. संध्याकाळची वेळ झाली होती आणि आता अंधार होऊ लागला होता आणि मला एकटेच घरी जायचे होते. मी सगळी तयारी करून डायनिंग टेबलवर मांडली आणि पटकन बाहेर जायला लागले. बंगल्यातील काही नोकर नेहमी घरात असायचे आणि तेही बंगल्याच्या क्वार्टरमध्ये. मात्र यावेळी मला विनयशिवाय सभागृहात कोणीही दिसले नाही. विनयचे वडील आणि मोठा भाऊ बहुतेक इतर देशात असून ते अधूनमधून भारतात येत असत. सभागृहात एकही सेवक दिसला नाही. तेव्हा मी झटपट पावलं टाकत हॉलच्या बाहेरच्या दरवाजापाशी पोचले. तोपर्यंत विनय जेवणाच्या टेबलवर बसला होता. मी दरवाजा उघडताच दरवाजा बंद होता. मी दार उघडण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो बहुधा चावीने बंद होता. मी वळून डायनिंग टेबलवर बसलेला विनयकडे पाहिलं आणि तो आनंदाने त्याच्या ताटात बिर्याणी टाकत होता. यावेळी या बंगल्यात फक्त मी आणि विनय होतो. हाकेशिवाय मला बाहेर पडता येईल असा दुसरा दरवाजा नव्हता. माझी असहाय्य अवस्था अशी झाली होती की मी रडायला लागले. कोणीतरी दार उघडेल या आशेने मी जोरजोरात दार ठोठावू लागले, पण बेभान झालेला मुलगा अगदी आरामात बिर्याणी खात होता. मी रडत रडत पुन्हा पुन्हा दरवाजा ठोठावत होते. मला असे रडताना पाहून तो म्हणाला, सर्व काही व्यर्थ आहे, तुझे रडणे आणि आवाज करणे, कारण मी आज रात्री सर्व नोकरांना सुट्टी दिली आहे. रीमा माझ्याशिवाय तुझी हाक ऐकायला कोणी नाही, म्हणून तू तुला पाहिजे तितके ओरडू शकतेस. असे म्हणत त्याने बिर्याणीचे कबाबही खायला सुरुवात केली. मी त्याच्या जवळ आले. मी म्हणाले, प्लीज दार उघड, माझी आई काळजी करत असेल. उशीर होत आहे आणि मला घरी जायचे आहे. पण कदाचित त्याच्या छातीत हृदय नव्हते. मला तुझ्याकडून नाकारू नकोस असे सांगू लागला. तो पुन्हा ताटात बिर्याणी वाढताना म्हणत होता, माझा जीव धोक्यात होता. मी म्हणाले, भविष्यात तुम्ही काही सांगा ते मी नाकारणार नाही, पण कृपया मला आता जाऊ द्या. माझ्या आईला माझ्यामुळे काळजी वाटत असावी. कदाचित माझ्या असहायतेचा हा शेवटचा उपाय असावा की मी त्याच्यासमोर हात जोडून रडू लागले. तो म्हणाला, रीमा बघ, गोष्ट अशी आहे की जर कोणी माझी विनंती नाकारली तर मला त्या व्यक्तीवर खूप राग येतो आणि मी त्याचा बदला घेतल्याशिवाय सोडत नाही. परंतु जर तू मला विनंती करत असशील तर ठीक आहे. गाजराचा हलवा ताटात ठेवताना तो म्हणाला. हे ऐकून मला हायसे वाटले. मी पटकन माझे अश्रू पुसले आणि त्याला चाव्या देण्यास सांगितले. माझे म्हणणे ऐकून तो म्हणाला, मी तुला चावी देतो. एवढी घाई कशाला? आधी ही भांडी उचल. आता इथून सगळे नोकर गेले आहेत. आता हे काम तुलाच करावे लागेल. मला वाद घालायचा नव्हता. मी विचार करत होते की विनयचा मूड खराब नसावा आणि तो मला बाहेर जाऊ देईल. मी घड्याळात पाहिलं तर 8:30 वाजले होते. मी रडायला लागले. पटकन सगळं उचललं. भांडी धुवून किचनमधून बाहेर पडले. विनय हॉलमध्ये नव्हता. त्याच्या खोलीची लाईट चालू होती. मला रडावेसे वाटले. मला यावेळी त्याच्या खोलीत जायचे नव्हते, पण मला चावी मिळवायची होती जी त्या माणसाकडे होती. मी त्याच्या खोलीबाहेर उभी राहिले. दार ठोठावले. तो म्हणाला, दरवाजा उघडा आहे, आत ये. थरथरत्या हाताने मी दार उघडले. तो बेडवर टेकून बसला होता. मी दारात उभी राहिले आणि म्हणाले, मला चावी द्या. बघ, 10 वाजणार आहेत. देवाखातर मला जाऊ द्या. माझे ऐकून तो हो म्हणू लागला. मग मी कुठे थांबवलं. रीमा ये, पण आधी ती सिगारेट आण. माझ्या असहायतेचा तो पुरेपूर फायदा घेत होता. खोलीच्या समोर आले आणि टेबलावरच एक सिगारेट आणि एक लायटर पडलेला होता. मी सिगारेट आणि लायटर उचलून सिगारेट तोंडात टाकली आणि लायटर पेटवले. त्याने या सिगारेटचा एक पफ घेतला आणि धूर माझ्या चेहऱ्यावर उडवला. तो म्हणाला, आता माझ्या रूमच्या फ्रीजमधून वाईन काढ आणि ग्लासात घाल. त्याच्याकडून हे ऐकून मी तशीच उभी राहिले. मला तिथे उभे पाहून तो ओरडू लागला, तुला ऐकू येत नाही? एका ग्लासात वाईन घाल आणि माझ्याकडे आण. बघ रीमा, 10 झाले आहेत. जितका उशीर करशील तितका लोक तुझ्याकडे बोटं दाखवतील. चल लवकर. सतत रडत राहिल्याने माझी हिचकी थांबली होती, पण त्याच्या छातीत हृदय नव्हते. मी पुन्हा त्याच्या खोलीत ठेवलेली दारूची बाटली बाहेर काढली आणि त्याच्याजवळ ठेवलेल्या ग्लासात ओतली. यावेळी माझे हात थरथरत होते. हिचकीमुळे माझे संपूर्ण शरीरही थरथरत होते. त्या क्षणी त्याने माझा हात धरला आणि मला त्याच्याकडे खेचले. माझ्या गळ्यातील स्कार्फ ओढून फेकून दिला. तो माझ्या इतका जवळ आला होता की त्याच्या तोंडातून येणारे सिगारेटच्या वासाने माझा जीव गुदमरायला लागला. माझे रडणे त्या खोलीत गुंजत राहिले, पण ऐकायला कोणी नव्हते. रात्री 2 वाजता त्या माणसाने मला हॉलची चावी दिली, परंतु माझे सर्व काही उद्ध्वस्त केल्यावर तो म्हणाला, रीमा, तू लवकर तुझ्या घरी जा. तुला काय झालंय कुणाला कळणार नाही.
त्याचे बोलणे ऐकून मला त्या मुलाला मारावेसे वाटले, पण कदाचित ते माझ्या हातात नव्हते. मी म्हणाले, जसं तू माझा विध्वंस केला आहेस तसा देव तुझाही नाश करू देत. त्याशिवाय मला कधीच शांती मिळणार नाही. तू आयुष्यभर रडत बसशील आणि तुझे अश्रू पुसायला कोणीच नसेल. असे म्हणत मी चावी घेतली आणि बाहेर पडले. पण मी माझ्या घराकडे गेले नाही. उलट माझी दिशा आता रस्त्याकडे होती. मला जिवंत राहायचे नव्हते, कारण पुढचे आयुष्य मला बदनाम करेल. मला गाडीची धडक बसून मृत्यू झाला असता तर बरे झाले असते. माझा अपघाती मृत्यू झाला असे माझ्या आईवडिलांना वाटले असते. माझ्या समोरून एक वेगवान गाडी येत होती. त्यावेळी रस्ते निर्मनुष्य होते, त्यामुळे गाडीचा वेग खूप होता. ती जवळ येऊ लागली तेव्हा मी त्या गाडीसमोर उभी राहिले आणि डोळे मिटले. गाडीने मला जोरदार धडक दिली आणि मग माझ्या डोक्यात काहीतरी जोरात आदळलं. मी माझ्या संवेदना गमावल्या होत्या, परंतु जीवन आणि मृत्यू आपल्या हातात नाहीत. माझ्या बाबतीतही असेच घडले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलच्या खोलीत पडून होते. मला माझ्या जगण्याचा पश्चाताप झाला. माझ्यासमोर एक म्हातारी बाई बसली होती आणि तिच्यासोबत एक तरुण मुलगाही होता. माझ्या डोक्यात वेदनेच्या जोरदार लाटा उठत होत्या. मी माझे डोके दोन्ही हातांनी धरले आणि लक्षात आले की माझे संपूर्ण डोके बँडेजने बांधलेले आहे. त्या बाईने मला पाहिले आणि त्या मुलाला म्हणाली, हिला शुद्ध आली आहे, जाऊन डॉक्टरांना बोलाव. काही वेळात नर्स आणि डॉक्टरही आले. ते मला खोलीत माझ्याबद्दल विचारू लागले. मी त्यांना काय सांगू? मी कलंकित झाले आहे हे त्यांना कसे सांगणार? म्हणून मी म्हणाले की मी कोण आहे आणि माझे नाव काय आहे याबद्दल मला काहीही आठवत नाही. मला काही आठवत नाही. मी माझी स्मरणशक्ती गमावल्याचे नाटक केले. ती बाई मला तिच्या घरी घेऊन गेली. 3 खोल्यांच्या छोट्याशा फ्लॅटमध्ये ती आपल्या मुलासोबत राहत होती. मला त्याच्याच गाडीने धडक दिली. ती खूप छान स्त्री होती. तिने माझी खूप काळजी घेतली. आता मला चालता येत असल्याने घरच्या जबाबदाऱ्या मी स्वतः सांभाळत होते. त्यांचा मुलगा मेंदूचा डॉक्टर होता. या फ्लॅटच्या खोलीत त्यांनी आपला दवाखाना थाटला होता. त्याच्या हातात जादू आहे असे ऐकले होते. त्याने मला माझ्या भूतकाळाबद्दल विचार करण्याचा प्रयत्न करण्यास अनेक वेळा सांगितले. कदाचित मला काहीतरी आठवत असेल, पण मी कधीच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही. जेव्हा त्याला मला काहीतरी आठवण करून द्यायची असायची तेव्हा मी डोकेदुखीचं निमित्त करायचे. तर ती आंटी आपल्या मुलाला शिव्या घालू लागायची. ती म्हणायची की जर तिला काही आठवत नसेल तर तू तिचा पाठलाग का करत आहेस? आई ही मुलगी तिची स्मृती परत मिळवू शकते, कारण ती सर्व काही विसरलेले नाही. तिला अन्न कसे शिजवायचे हे चांगले माहीत आहे. तिला काय आणि कसे शिजवायचे याबद्दल सर्व काही माहीत आहे. प्रत्येक काम कसे करायचे हे तिला माहीत आहे. याचा अर्थ ती सर्व काही विसरलेली नाही. हे ऐकून मला माझी चूक कळली, पण मी नाटक चालूच ठेवलं. 1 वर्ष झाले होते. मी त्याच्याशी खूप मैत्रीपूर्ण झाले होते. मी तिची सून बनून तिच्यासोबत राहावे अशी आंटीची इच्छा होती. पण मला माहीत होते की मी कोणाची बायको बनण्याच्या लायकीची नाही आणि खोटे बोलून मला स्वतःचे घर बनवायचे नाही. म्हणून मी आंटीला नकार दिला की माझा भूतकाळ मी विसरणार नाही. याबद्दल काही माहीत नाही. त्यावेळी मी तुमच्या मुलाशी लग्न करणार नाही. एके दिवशी तो स्वतः माझ्यासमोर हजर झाला. तो म्हणाला, मी तुझ्या प्रेमात आहे आणि तुझ्याशी लग्न करायचे आहे. मी माझ्या आईला हे करायला भाग पाडले आणि आईला पण तू खूप आवडते, म्हणूनच आईनेही लगेच होकार दिला. पण तू का नकार देत आहेस? मुलगी जे स्वप्न पाहते ते सर्व सुख मी तुला देईन. नियतीच्या या दयाळूपणाने माझ्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. परंतु कदाचित मी या दयाळूपणाला पात्र नव्हते. मी म्हणाले, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. मला माहीत नाही माझा भूतकाळ काय होता. माझा भूतकाळ काय होता हे मला माहीत नाही. तो म्हणाला, जेव्हा तुला सर्व काही आठवेल तेव्हा आम्ही तुझ्या पालकांकडे जाऊ आणि तुझे वय लक्षात घेऊन मी विश्वासाने सांगू शकतो की तू लग्न केलेले नाहीस. मनावर हात ठेवून निर्णय घे. प्रिया, तुझ्या मनात माझ्यासाठी काही नाही का? प्रिया हे नाव मला आंटीने दिलेले होते. मी तिला बघून गेले होते. मलाही राहुल आवडायला लागला होता हे खरे, पण त्याला खोटं ठेवून आणि फसवूनही मी त्याच्याशी लग्न करू शकले नाही. आणि मग मी रडत रडत राहुलला संपूर्ण हकीकत सांगितली. मी म्हणाले, राहुल, मी कधी विसरले नव्हते. मला सर्व काही आठवते. मी फक्त विसरण्याचे नाटक केले. माझा तो काळोख भूतकाळ विसरायचा होता. आणि मग तुम्ही लोकांनी मला साथ दिली, खूप प्रेम दिले. तुम्हाला सोडून मी कुठे गेले असते? म्हणूनच मी खोटं बोलली आणि तुम्हा लोकांसोबत राहू लागली. मी राहुलला विनयबद्दल सगळं सांगितलं. राहुल माझे सर्व शब्द अतिशय लक्षपूर्वक ऐकत राहिला. मग उठून निघून गेला. मला विश्वास होता की आता तो माझ्याशी लग्न करणार नाही. मी पण रडत रडत माझ्या खोलीत आले आणि सामान बांधू लागले. सत्य कळल्यावर ते मला त्यांच्या घरात ठेवणार नाही हे मला माहीत होतं. पण मला आश्चर्य वाटलं. आंटी दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आली. ती म्हणाली की तू खूप
काही मनात लपवून ठेवले आहेस असे म्हणत तिने मला मिठी मारली. ती म्हणाली, राहुल तुझ्यावर प्रेम करतो, खरे प्रेम करतो. तो अजूनही तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहे. मी आंटीकडे आश्चर्याने पाहिलं. विचार केला, अशी माणसं जगात आहे का? बरं, माझं लग्न राहुलशी झालं. राहुलने मला इतका आनंद दिला की माझ्या भूतकाळातील कटुता विसरायला लागले. मी पण आईला भेटायला गेले होते. राहुलही माझ्यासोबत गेला. राहुलने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली होती. मला पाहून आईला खूप आनंद झाला. माझ्या आईला एवढंच माहीत होतं की माझा अपघात झाला होता आणि मी सगळं विसरून गेले होते. आईने सांगितले की तिने ते काम सोडले आहे आणि आता ती दुसरीकडे काम करते. थोडा वेळ आईसोबत बसून घरी परतले. मी राहुलसोबत आनंदी जीवन जगत होते. पण एके दिवशी माझे भान हरपले. मी अनेकदा राहुलच्या दवाखान्यात त्याला संध्याकाळचा चहा द्यायला जायचे. यावेळी फारसे रुग्ण नव्हते, त्यामुळे आम्ही दोघे एकत्र बसायचो, चहा प्यायचो आणि खूप गप्पा मारायचो. अशीच एक संध्याकाळ होती जेव्हा मी त्याला चहाचा कप देण्यासाठी त्याच्या खोलीच्या दारात पोचले. पण आतून येणाऱ्या आवाजाने माझे पाय थांबले होते. तो म्हणत होता की डॉक्टर, मी तिला उद्ध्वस्त केले आहे. ती माझी विनवणी करत राहिली, हात जोडत राहिली, तिच्या इज्जतीची भीक मागत राहिली. पण मला तिची दया आली नाही. तिचा आवाज मी कसा विसरू शकतो? तो विनय होता. माझा नवरा त्याला म्हणत होता, बघा श्रीमान, तुम्हीच म्हणताय ती मुलगी आता मेली आहे. त्याच रात्री तिचा अपघात झाला. मग तुम्ही हे का मान्य करत नाही? हा अपघात विसरून जा. राहुल त्याला समजावू लागला. विनय म्हणाला, मी हे कसे विसरू? मी विसरू शकत नाही. गेल्या 1 वर्षापासून मी झोपलो नाही. जेव्हा मी झोपायला डोळे मिटतो तेव्हा तिचे रडणे मला झोप देत नाही. मला असे वाटते की ती माझ्यासमोर हात जोडून रडत आहे. ती म्हणते, मला जाऊ दे. माझे आई वडील माझी वाट पाहत आहे. तिचा आवाज माझ्या कानात सतत गुंजत राहतो. दारूचा किंवा झोपेच्या दबावाचा माझ्यावर परिणाम होत नाही. मला झोपायचे असते, पण तिचे रडणे मला झोपू देत नाही. डॉक्टर, मी वेडा होईल. मी तिच्या प्रेमात आहे. त्याच रात्री जेव्हा माझी आई तिच्या बहिणीच्या घरून येत होती, तिचा अपघात झाला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. माझे वडील मलेशियामध्ये राहत होते. त्याने पुन्हा लग्न केले. भावाचेही लग्न झाले असून तो वैवाहिक जीवनात व्यस्त आहे. मी एकटा आहे. मी वेदना आणि रडत रात्री घालवतो आणि माझे अश्रू पुसण्यासाठी कोणीही नाही. मी एकटा राहिलो आहे. मला तिचा शाप लागला आहे. जर मला ती कुठेतरी सापडली तर मी हात जोडून तिची माफी मागेन. ती माझ्याकडून तिला पाहिजे तसा बदला घेऊ शकते. परंतु मला माझ्या बंधनातून मुक्त करा. मला झोपायचे आहे डॉक्टर. मला गेल्या 1 वर्षापासून झोप येत नाही. तो असहाय्यपणे रडत होता आणि माझा देवाच्या चमत्कारावर विश्वास होता. मी त्या मुलाचा सूड घेऊ शकत नव्हते. देवाने त्याचा सूड घेतला. तो नक्कीच त्याच्या भक्तांचे रडगाणे ऐकतो. मी पुस्तकाकडे पाठ फिरवली होती, कारण माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या मुलाला मी कधीच माफ करू शकत नाही. मित्रांनो, विनयला क्षमा मिळावी का? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये कळवा. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.